हॅलो गाईज सगळे कसे आहात? तुम्ही बघू शकता पिल्लूचं बोरस्नान करायला चालू होतं आणि तुम्हाला नाही डेकोरेशनचं मी दाखवू शकलो. कारण का पिल्लूला घेण्यासाठी कोण नव्हतं. कारण का आई-बाबा गेलेले होते शेताला आणि पिल्लूला बघत सगळं डेकोरेशनचं पण करायचं होतं. थोडं भाऊनी डेकोरेशन केलेलं, थोडं मी केलेलं, थोडं आमच्या वहिनीने डेकोरेशन केलेलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता पिल्लूच्या जसं अंगात चिरमुरं पडेल तसं ती सगळं एक-एक खात होती चिरमुऱ्या आणि शांत बसलेली नाही तिनं जास्त दमवलं. मग काय लहान मुलांचं सगळं चॉकलेट वगैरे वेचायचं चाललं आणि सगळ्या लहान मुलांचा डोळा जे खाऊ ठेवलेला होता त्याच्यावर होता. कधी एकदा कार्यक्रम होतोय आणि कधी एकदा आम्ही खाऊ घेतोय असं झालं. मग काय हळदी-कुंकाचा कार्यक्रम पण ठेवलेला त्यातनंच आणि म्हटलं चला बोरस्नान पण होईल आणि हळदी-कुंकाचा पण कार्यक्रम होईल. कारण का आमच्या गावात नाही कोण जास्त करत हळदी-कुंकाचा कार्यक्रम आणि हे मी फर्स्ट टाईम केलेलं होतं. मग काय बायकासनी छोटे-छोटेवाले बकेट दिले आणि बायकासनी म्हटलं चला नावं घ्या. नावं घ्यायला लागतात म्हणून काही बायका घरी पळून गेल्या आणि त्यानंतर थोड्या बायका होत्या तिने घेतल्या आणि मला पण म्हटल्या, "तू पण एक नाव घे." मी पण घेतले की. पिल्लूचा मोठा दादा आणि बारका दादा म्हणाला मम्माला त्यांच्या, "चला मम्मा आमचा पण एक फोटो काढ पिल्लूसोबत." मग काढला की वहिनीनं मी पण लागलंच म्हटलं, "चला माझा पण एक व्हिडिओ करून टाक." मोठं झाल्यानंतर पिल्लूला दाखवा येईल ना पिल्लूच्या आठवणी.